जय श्रीकृष्ण दोस्तांनो, आज आपण 26वा श्लोक पाहत आहोत. काम क्रोधा वियुक्तानां यतीनां यतचेतसाम् अभितो ब्रह्मनिर्वाणं वर्तते विदितात्मनाम्. व्याख्या. काम क्रोध वियुक्तानां यतीनां. भगवान उपयुक्त पादाने हे स्पष्ट सांगत आहेत की सिद्ध महापुरुषात काम क्रोधादी दोषांना गंधही राहत नाही. काम क्रोधादी दोषांचा उत्पत्ती विनाशशील असत पदार्थाच्या संबंधाने उत्पन्न होतात. सिद्ध महापुरुषाची उत्पत्ती विनाशशील सतत सत्तत्वास आपल्या स्वाभाविक स्थितीचा अनुभव येत असतो. म्हणून उत्पत्ती विनाशशील असत पदार्थाशी याचा संबंध मुळीच राहत नाही. त्याच्या अनुभवात आपले म्हणवणारे जाणाऱ्या शरीर अंतःकरणासहित संपूर्ण संसाराशी आपल्या संबंधाचा संपूर्णपणे अभाव होत असतो. म्हणून त्याचे कारण काम क्रोध इत्यादी विकार कसे उत्पन्न होऊ शकतात. जर काम क्रोध सूक्ष्मपणेही असतील तर आपल्याला जीवनमुक्त समजणे भ्रमच आहे. उत्पत्ती विनाशशील वस्तूंचा इच्छेला काम म्हणतात. काम अर्थात कामना अभावात उत्पन्न होणे. अभाव नेहमी असतमध्ये असतो. सत्स्वरूपात अभाव नाहीच, परंतु जेव्हा स्वरूप असतची तादात्म्य करते तेव्हा असत अंशाच्या अभावाला तो आपल्याला समजतो. आपल्याला अभाव म्हणण्यानेच कामना उत्पन्न होते आणि कामना पूर्ती बाधा आली तर क्रोध उत्पन्न होतो. अशा प्रकारे स्वरूपात कामना नसतानाही तादात्म्यामुळे आपल्या कामनेची प्रतीती येत असते. परंतु ज्यांचे तादात्म्य नष्ट झाले आहे आणि स्वरूपात स्वाभाविक स्थितीचा अनुभव झाला आहे त्यांना स्वतःमध्ये असतच्या अभावाचा अनुभव साधन केल्यावर कसं होऊ शकेल. साधन केल्याने काम क्रोध कमी होतात असा साधकाचा अनुभव आहे. जी वस्तू कमी होणारी असते ती नष्ट होणारी असते. म्हणून ज्या साधनाने ते काम क्रोध कमी होतात त्या साधनाने हे नष्ट होऊ शकतात. साधन करणाऱ्यांना असा अनुभव येतो की काम क्रोध इत्यादी दोष पूर्वी जितक्या लवकरात येत होते तितक्या लवकर आता येत नाहीत. पूर्वी जेवढ्या वेगाने येत होते तेवढ्या वेगाने आता येत नाहीत आणि पूर्वी जितक्या वेळेपर्यंत राहत होते तितक्या वेळेपर्यंत आता राहत नाहीत. कधीकधी साधकाला असाही अनुभव येतो की काम क्रोधाचा वेग पूर्वीपेक्षाही अधिक झाला आहे. असे कारण आहे की साधन करण्याने भोगासक्ती नाहीशी तर होत गेली पण पूर्णावस्था प्राप्त झाली नाही. अंतःकरण शुद्ध झाल्याने काम क्रोध थोडे उत्पन्न झाले असूनही साधकाला अधिक उत्पन्न झाल्याने वाटतात. एखादा मनाच्या विरुद्ध कार्य करतो तर त्याचे साधकाला वाईट वाटते, परंतु साधक त्याची पर्वा करीत नाही. वाईट वाटण्याच्या भावनेच्या त्यांच्या अंतःकरणात संग्रह होत राहतो. मग शेवटी थोड्याशा गोष्टींनाही अधिक प्रमाणात क्रोध येतो, कारण अंतःकरणात जो संग्रह झाला होता तो एकदम बाहेर पडतो. त्याचे दुसऱ्या व्यक्तीलाही आश्चर्य वाटते. एवढ्या साध्या गोष्टीबद्दल देखील या मनुष्याला इतका क्रोध कसा निर्माण झाला. कधीकधी वृत्ती स्वस्थ असल्याने साधकाला असे वाटते की मी पूर्णावस्थेला पोचलो, परंतु वास्तविक जोपर्यंत पूर्णावस्थेचा अनुभव करणारा तोपर्यंत पूर्णावस्था झाली नाही. यत चेतसाम
जोपर्यंत असतचा संबंध राहतो तोपर्यंत मन वश होत नाही. असत संबंध संपूर्णपणे संपल्याने महापुरुषांचे म्हणवले जाणारे मन आणि आपोआप वशमध्ये असते. अभितो ब्रह्मनिर्वाणं वर्तते विदितात्मनां. आपल्या स्वरूपाचा वास्तविक बोध झाल्याने त्या महापुरुषांना या ठिकाणी विदितात्मनां म्हटले गेले आहे. तात्पर्य, ज्या उद्देशाच्या प्राप्तीसाठी मनुष्यजन्म मिळाला आहे आणि मनुष्य जन्माचे एवढे महात्म्य सांगितले गेले आहे त्याला त्यांनी प्राप्त करून घेतले आहे. जिवंत असताना अथवा मृत्यूनंतर ते महापुरुष निरंतर शांत ब्रह्मातच स्थित असतात. जसे निरनिराळ्या क्रिया करतेवेळी सामान्य मनुष्याची शरीरात स्थितीची मान्यता निरंतर राहत असते, तसेच निरनिराळ्या क्रिया करतेवेळी त्या महापुरुषांची स्थिती निरंतर एका ब्रह्मातच राहत असते. त्यांच्या त्या स्वाभाविक स्थितीत कधीही थोडासुद्धा फरक राहत नाही, कारण ज्या विभागात क्रिया होतात त्या विभागाशी त्यांचा कसलाच संबंध राहिलेला नसतो. अशा प्रकारे 26व्या श्लोकाचा अर्थ समजा. जय श्रीकृष्ण.